फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण एक सूपचा प्रकार बघणार आहोत, पण हे सूप थोडंसं डिफरंट आहे, पौष्टिकही तेवढंच आहे। आजचं सूप हे शेवगाच्या शेंगापासून बनवलेलं आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, आपण शेवगाच्या शेंगाची भाजी पण बघितलेली आहे। भाजी तर आपण एरवी नेहमीच करतो, त्याचप्रमाणे आपण सांबार किंवा वरणामध्ये पण घालून आपण शेवगाच्या शेंगा खातो। पण हे पौष्टिक असं सूप जे पोटालाही चांगलं असतं आणि आयुर्वेदिक दृष्ट्याही शेवगाच्या शेंगाला खूप महत्त्व आहे। तर ते सूप कसं बनवायचं याच्यात आता आपण रेसिपी बघूया। सूपासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। इथे मी शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्या व्यवस्थित धुवून आणि तासून घेतलेल्या आहेत। वरचं एक्स्ट्रा कवर ते काढून घेतलेलं आहे। त्याचबरोबर एक मोठा टोमॅटो, एक मोठा कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या, आता छोट्या त्यामुळे मी 7-8 घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा। आता हे आपण सर्व कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे। तर आपण ज्या भांड्यात आपण शिजवणार आहे त्या भांड्यात आपण मिक्स करून घेऊया। कुकरच्या भांड्यात मी सर्व जिन्नस एकत्र केले। त्यात मी 1 चमचा मीठ घालते, 1 छोटा चमचा। आपल्याला नंतर मीठ व्यवस्थित ॲड करायचं आहे। आता शिजण्यापुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे। आता हे मी कुकरला लावून घेते आणि आपण याच्या व्यवस्थित 2 ते 3 शिट्या काढून घेऊया। आपल्या भाज्या सगळ्या उकडल्या गेलेल्या आहेत। आता मी ह्या मिक्सरमधनं सालासकटच वाटून घेणार आहे। मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेतलेलं आहे, चांगली स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे। आणि जे एक्स्ट्रा पाणी होतं ते मी साईडला काढून ठेवलेलं आहे, ते पण आपण आता वापरायचं आहे। आता ही पेस्ट किती स्मूथ वाटली ना तरी त्यात ते रेषे येणारच आहेत शेंगांचे, त्यामुळे आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे। मोठ्या काढणीतून मी गाळून घेते। गाळल्यावरती मी आता हे पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे। आपल्याला आता छान उकळवून घ्यायचं आहे। तर आपण मगाशी थोडंसं मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने थोडंसं आपण टेस्टप्रमाणे आणखीन मीठ ॲड करणार आहोत। त्याचबरोबर मी इथे 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा चाट मसाला आणि पाव चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे। हे आपण यात घालून घेऊया आणि मोठा फ्लेम करून आपण छान हे उकळवून घ्यायचं आहे। चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही थोडा लिंबू पिळलात तरी चालेल। तुम्ही सुरुवातीला आपण जी मिरची घातली ती जर तुम्हाला कमी वाटली तर तुम्ही आता यात चिली फ्लेक्स घालू शकतात वरून। आता आपण उकळीपर्यंत व्यवस्थित शिजवून घेऊया। आपल्या सूपला आता उकळी यायला लागलेली आहे। त्यात मी आता अर्धा चमचा बटर घालते आणि सूपला थोडीशी शाईन आणि थोडं टेस्ट पण येईल। आपलं सूप आता 4-5 मिनिटं छान उकळलेलं आहे। मी गॅस बंद करते। आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढूया। फ्रेंड्स, आपलं हे शेवग्याच्या शेंगाचं सूप आता पिण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।